हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संघर्ष कन्या. तर मी आज बनवणार आहे मस्त अशी कटाची आमटी. तर कटाची आमटी बनवण्यासाठी मी आज घेतलेला आहे तर खोबरं, लसूण, कांदा. तर तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे काळा कलर येईपर्यंत. तर मी इथं लसूण भाजून घेत आहे, बघू शकता. मस्त असा काळा असा लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि मी इथं थोडीशी शेगडीवरती कांदा भाजून घेतला होता. खाली तेल शिल्लक होतं म्हणून त्याच्यामध्ये थोडासा मी बारीक करून कांदा पण थोडासा फ्राय करून घेतला, बघू शकता. तर आमटी करताना तुम्ही नक्की माझ्या एकदा पद्धतीनं करून बघा, तर तुम्हाला खूप छान आवडेल. तर मी इथं बघू शकता यांची लगेच पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये. तर बघू शकता इथं की ना असं लाल कलर येईपर्यंत मी सर्व भाजून घेतलं. कोथिंबीर वगैरे सर्व टाकून घेतली आणि इथं आमटी बनवायला घेतली. बघू शकता मी मिक्सरमधून अशी बारीक अशी पेस्ट करून घेतली आणि लगेच इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले. लगेच कढीपत्ता टाकून घेतला थोडासा. व्यवस्थित असं तेल गरम होऊ दिलं आणि बघू शकता त्याच्यामध्ये लगेच मी हे पेस्ट टाकून घेतली. बघू शकता किती छान असं मस्त असा कलर आलेला आहे. तर तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करा. एकदम गावरान पद्धतीने अशी झणझणीत अशी रेसिपी आहे. तर बघू शकता इथं लगेच काळं तिखट, थोडेसे मसाले टाकले. तर आमटी बनवताना न मस्त असे सामान वगैरे टाकलेलं व्यवस्थित भाजू दिलं ना, तर लगेच मी त्याचं आळवणी वगैरे काढून ठेवलेलं होतं. तर तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करा. तर बघू शकता किती छान असं लगेच मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि एकदम अशी झणझणीत माझी रेसिपी याची झालेली होती कटाची आमटी. तर आमच्या घरच्यांना तर भरपूर सर्वांना आवडली. आम्ही जेवढी आमटी केलेली होती तेवढी आम्ही सर्वांनी अशी स्पेशल, मला तर माझ्या आहोंना तर खूप छान अशी आवडलेली होती. तर बघू शकता किती छान असा कलर वगैरे आलेला आहे. तर आम्ही मस्त अशी जेवण वगैरे केलं. बघू शकता दसऱ्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. पुरणपोळी केलेली होती, बघू शकता. तर कसं सण वगैरे असला तर आमटी छान झालेली असते तर नक्की असं पुरणपोळी खायला मस्त मज्जा येते. तर बघू शकता किती छान झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.